श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. 90वी ओवी आपण पाहतो आहोत. ना तरी वडवानळू साधुकला, प्रळय वाते पोखला, सागरू शोषुनी उधवला अंबरासी. आता अग्नी हे अनेक प्रकारचे असतात बरं का. आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक अग्नी सतत चालू असतो, त्याला जठराग्नी म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जो जठर नावाचा एक अवयव असतो, ज्यामध्ये आपण अन्न खाल्ल्यानंतर साठवलं जातं आणि त्या अन्नाचं पचन जिथे होतं त्याला जठर असं म्हणतात. त्या जठरामध्ये एक प्रकारचा अग्नी असतो आणि त्याला जठराग्नी म्हणतात. आणि या जठराग्नीमुळे अन्नाचं पचन होतं. आणि हा अग्नी शरीरामध्ये असल्यामुळे आपल्या शरीराची उष्णता एका ठराविक लेव्हलमध्ये सतत असते. आपलं शरीर जिवंतपणी गार पडत नाही बघा. मेलेल्या माणसाचं शरीर लगेच गार पडतं, कारण का? त्यातला जठराग्नी विझलेला असतो. आपण जिवंत आहोत हे कसं ओळखायचं? आपला हा जठराग्नी चालू आहे, आपल्या अन्नाचं पचन होतं आहे आणि आपल्या शरीराला एका ठराविक लेव्हलची उष्णता प्राप्त होते आहे. ती आतूनच प्राप्त होत असते आणि म्हणून आपण जिवंत असतो. जठराग्नी जो आहे तो आपल्या शरीराचं तापमान योग्य त्या पद्धतीने नियंत्रित करत असतो. जठराग्नी नाही का. आता समुद्रामध्ये सुद्धा एक प्रकारचा अग्नी असतो असं म्हणतात आणि त्याला वडवानल असं म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये त्याला सी फायर म्हणतात. सी म्हणजे समुद्र नाही का, आणि फायर म्हणजे अग्नी. समुद्रामध्ये असणारा अग्नी इंग्लिशमध्ये त्याला सी फायर म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला वडवानल म्हणतात. आता जर समुद्र एवढा मोठा अफाट पाण्याचा सागर आणि त्याच्यामध्ये अग्नी उसळला तर काय होईल हो? कल्पना करा. एक तर पाण्यामध्येच बुडून आपण मरतो आहोत आणि त्यात अग्नी पेटला म्हणजे अजूनच जळून जळून मरू बुडून. म्हणजे ही जी पंचमहाभूतं आहेत ना, ती एकापेक्षा एक भयानक आहेत. पृथ्वीपेक्षा पाणी जास्त आहे. एक आपण भूगोलामध्ये शिकलो की नाही, 1 पट जमीन आणि 3 पट पाणी असं आपल्या पृथ्वीवर आहे. म्हणजे जमिनीच्या तिप्पट पाणी आहे नाही का. पृथ्वी आप म्हणजे पाणी, त्याच्या कित्येक पट अग्नी आहे नाही का. पृथ्वी आप तेज म्हणजे अग्नी, त्याच्या कित्येक पट वायू आहे वारा, आणि त्याच्या कित्येक पट आकाश आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांमध्ये सगळ्यात कमी किंवा सगळ्यात छोटं असलेलं भूत म्हणजे पृथ्वी, म्हणजे आपली ही जागा किंवा आपली ही जमीन. त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे, त्याच्याही पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात अग्नी आहे, त्याच्याही पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वायू आहे आणि त्याच्याही पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आकाश आहे. आणि म्हणून आपल्या मराठीमध्ये आकाश कोसळणं हा वाक्प्रचार आहे. आकाशच जर कोसळलं तर त्या माणसाची अवस्था काय होईल?
इतकं भयानक दुःख त्याला झालेलं आहे. अशा अर्थाने आपण आकाश कोसळलं हा वाक्प्रचार वापरतो. आता इथे गंमत बघा, वडवानल हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरला आहे. म्हणजे नुसतं पाण्याचं समुद्र अंगावर आलं हे म्हणता आलं असतं की नाही त्यांना. पण नुसता समुद्र नाही आला, 2 महाभूतं एकदम अंगावर आली आहेत. म्हणजे समुद्रातलं पाणी पण आहे अफाट, आणि त्या पाण्यामध्ये त्याच्याही कित्येक पट असणारा अग्नी वडवानल हा उचंबळलाय. वडवानल भडकलाय, साधुकला म्हटलंय त्याने. ना तरी वडवानळू साधुकला. आणि नुसतंच नाही, प्रलय वाते पोखला. आणि जोराच्या वाऱ्यामुळे तो आणखीनच पोसला गेलाय किंवा फोफावलाय किंवा सगळीकडे पसरत चाललाय, अग्नी भडकत चाललाय. म्हणजे गंमत बघा काय ज्ञानेश्वरांची प्रतिभा आहे की पंचमहाभूतातली 4 भूतं आणि जिथे आपण उभे आहोत ते 5वं भूत. म्हणजे या एका श्लोकामध्ये किंवा या एका ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी 5ही भूतं एकत्र आणली आहेत. दुर्योधन पृथ्वीवर उभा आहे म्हणून पृथ्वी आहेच. समुद्र खवळल्याप्रमाणे हे सैन्य अंगावर आले हेही म्हटलंय. त्यामधला वडवानळू म्हणजे समुद्रामधला अग्नी खवळलाय तोही म्हटलंय. आणि प्रलयवात म्हणजे इतकं मोठं वादळ सुटलंय की त्या वादळाने सगळं काही उडून जातंय की काय, अशी भयानक परिस्थिती उद्भवलेली आहे. सागर शोषुनी उधवला अंबरासी. नाही का, अग्नी जाळतो हे तर माहितीच आहे आपल्याला, पण सागराचं सुद्धा शोषण करू शकतो एवढी ताकद त्या अग्नीची आहे. आणि त्या अग्नीला जर वाऱ्याने मदत केली तर हा अग्नी संपूर्ण आकाश व्यापून टाकतो. म्हणजे जिकडं बघावं तिकडं आकाशामध्ये देखील अग्नीचे लोटच्या लोट दिसत आहेत. सगळं अंबरासी. अंबरासी म्हणजे काय, आकाशाशी. आणि कसा उसळलाय तर सागर शोषुनी उधवला अंबरासी. समुद्र त्यांनी शोषून टाकला. म्हणजे बघा, अग्नीवर जेव्हा आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवतो की नाही, त्या पाण्याची वाफ होऊन ते पाणी नाहीसं होतं. हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे छोटासा गॅस पेटवला तर आपण काही पाणी नाहीसं करू शकतो की नाही वाफून. तसं हा जर समुद्रातला वडवानल किंवा समुद्रातला अग्नी भडकला तर समुद्रच शोषून घेतो, त्याची वाफ करून टाकतो, तो नाहीसा करून टाकतो. आणि असा अग्नी उसळलाय, नुसता उसळला नाही तर त्याला वाऱ्याची पण मदत मिळालेली आहे. आणि वाऱ्यामुळे तो अग्नी संपूर्ण आकाश भरून पसरलेला आहे. काय ज्ञानेश्वरांनी वर्णन केलंय बघा. असं हे सैन्य दिसतंय. म्हणजे हे सगळं पंचमहाभूतांचं वर्णन नाही आहे, हे पांडवांच्या सैन्याला वापरलेली विशेषणं आहेत. पांडवांचं सैन्य कसं दिसतंय तर त्या समुद्रातल्या खवळलेल्या अग्नीसारखं दिसतंय. आणि तो अग्नी जसा आकाशभर व्यापून राहिलेला आहे तसं जिकडे तिकडे पांडवांचंच सैन्य दिसतंय. अहो, कौरवांचं सैन्य त्याच्यात 1.5 आहे. पण ज्ञानेश्वर महाराज पांडवांच्याच सैन्याचं वर्णन करतात. बघा इथे गंमत लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज देखील सत्याचीच बाजू घेत आहेत, पांडवांचीच बाजू घेत आहेत आणि त्यांच्या बाजूने बोलत आहेत. कौरवांकडे ते ढुंकून बघत नाही आहेत किंवा त्यांचं 1.5 पट मोठं असलेलं सैन्य जणू काही ज्ञानेश्वरांना दिसतच नाही आहे. काय गंमत आहे बघा. पुढे म्हणतायत 91व्या ओळीत, तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परी कर,
अवगमले भयासूर तिये काळी. त्यावेळेला हे सैन्य कसं भयंकर दिसलं तर सैन्याची रचना अशी केलेली होती की त्या चक्रव्यूहामध्ये एकदा का माणूस आत शिरला की त्याला बाहेर येणं कठीण होईल. चक्रव्यूहामध्ये आत जाणं शक्य असतं पण बाहेर येणं शक्य नसतं. चक्रव्यूहाचा भेद करून जाणं फार कठीण असतं. आणि त्या सैन्याची ही जी रचना केलेली होती ती फारच भयानक आणि भयासूर अशी वाटली. तैसे दळ दुर्धर, दुर्धर म्हणजे पार करून जाण्यासाठी अवघड असणारं, दळ म्हणजे सैन्य. तैसे दळ दुर्धर, नाही का, हे सैन्य ओलांडून त्यांनी केलेली रचना नानाव्यूही परीकर. परीकर म्हणजे त्या रचनेने समृद्ध असलेलं. रचना अशी सुंदर केलेली आहे की त्याने ते परिपूर्ण आहे. परीकर म्हणजे परिपूर्ण. अवगमले भयासूर, जणू काही एखादा भयासूर नावाचा राक्षस आपल्या अंगावर चाल करून येतोय की काय, असं ते भयंकर वाटलं. ते देखोन या दुर्योधने अव्हेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. आता हे असं भयानक सैन्य पाहून दुर्योधन आपल्या आचार्यांकडे म्हणजे द्रोणाचार्यांकडे गेला, नाही का. ते पांडव सैन्य, ते देखोनिया दुर्योधने, ते म्हणजे ते सैन्य दुर्योधनाने पाहिले आणि त्याचा अव्हेर केला. अव्हेरिले कवणे माने, नाही का, त्याचा अव्हेर केला, त्याची निर्भर्सना केली, त्याची तुच्छता मानली. कशी मानली तर जणू काही एखादा सिंह हत्तींच्या कळपाला तुच्छ समजतो, नाही का. एवढं महाप्रलयकाली पंचमहाभूतात्मक असं सैन्य दिसून सुद्धा, इतकं भयानक भयासुरासारखं सैन्य असून सुद्धा दुर्योधन मात्र या सैन्याला तुच्छ समजतोय. आणि कसा तुच्छ समजतोय की हत्तींचा कळप अंगावर धावून आलेला आहे आणि सिंह एकटा आहे, तरी देखील तो सिंह या हत्तीच्या कळपाला घाबरत नाही. आणि म्हणूनच सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात बरं, कारण त्याच्यामध्ये इतकी अफाट ताकद असते की हत्ती कितीतरी आले तरी सिंह घाबरत नाही. सिंह हा सगळ्या जंगलामध्ये पॉवरफुल असतो, ताकदवान असतो आणि म्हणूनच त्याला जंगलचा राजा म्हणतात. तर ज्याप्रमाणे एखादा सिंह हत्तींच्या कळपाला पाहून जसा त्यांचा तुच्छ समजतो आणि त्याला अजिबात घाबरत नाही किंवा ते मनावर घेत नाही, त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांच्या सैन्याला तुच्छ मानलं. जैसे न गणिजे पंचानने, पंचानने म्हणजे सिंह, न गणिजे म्हणजे गणना करत नाही, गजघटाते म्हणजे हत्तींचा कळप. म्हणजे एखादा सिंह हत्तीच्या कळपाची सुद्धा गणना करत नाही, त्याला काही मान देत नाही, त्याला काही महत्त्व देत नाही. इतके हत्ती आलेले आहेत म्हणून तो घाबरून जात नाही, उलट तो त्या हत्तींच्या कळपाला तुच्छ समजतो. अशा प्रकारे दुर्योधनाने या सगळ्या सैन्याचा अव्हेर केला आहे,
त्याला तुच्छ मानलंय, त्याच्याकडे अगदी क्षुद्र नजरेने पाहिलंय. आणि हे सगळं तो आचार्यांना जाऊन सांगतो, नाही का. आता इथे गंमत बघा, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना शिकून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. आता दुर्योधन हा काही कमी नाही आहे बरं का. 5 पांडवांना भारी पडेल असा आहे तो. आणि त्यात भरीसभर म्हणून शकुनी मामा त्याच्या मदतीला आहे, कर्ण त्याच्या मदतीला आहे आणि दुःशासन त्याच्या मदतीला आहे. म्हणून यांना चांडाळ चौकडीच म्हणतात. कौरवांच्या बाजूची ही चांडाळ चौकडी. आणि आणखीन एक चांडाळ चौकडी कुठली, तर हे 3 आचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य आणि त्यांच्या बाजूला असणारा आंधळा असणारा धृतराष्ट्र. ही सगळी मंडळी दुर्योधनाच्या बाजूनी होते. आणि म्हणूनच केवळ द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यापर्यंत त्याची मजल गेली, हे लक्षात घ्या. आणि पांडवांसारखे महापराक्रमी राजे असताना सुद्धा षंढ माणसासारखे बसून राहिले. ही शोकांतिका आहे. आणि म्हणून इथे अधर्म फोफावला आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना हे महाभारत युद्ध घडवावं लागलं आणि कौरवांचा म्हणजेच दुर्योधनाचा नाश करावा लागला. गोपाल कृष्ण भगवान की जय.